हो. हा. श्री गुरुदेव नम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. अलंकावती पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वांना माझा नमस्कार. मी आता ज्ञानेश्वरीचा 8वा अध्यायाला सुरुवात करते आहे. वसुदेव सुतं देवं कंस चानूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. कृष्णं वंदे जगद्गुरु. कृष्णं वंदे जगद्गुरु. अर्जुन उवाच. किं तदं ब्रह्म किमध्यात्मं, किं कर्म पुरुषोत्तमम्, अधिभूतं च किं प्रोक्तम् अधिदैवं किमुच्यते. अर्जुन म्हणाला, हे पुरुषोत्तमा, ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, अधिभूत कशाला म्हणतात आणि अधिदैव कशाला म्हणतात. मग अर्जुने म्हणितले, हा हो जी अवधारिले, जे म्या पुसिले ते निरूपिजे. मग अर्जुन म्हणाला, अहो महाराज, आपण ऐकले काय, जे मी विचारले आहे त्याचे निरूपण कृपया आपण करावे. सांगा कवन ते ब्रह्म, कासया नाम कर्म, अथवा अध्यात्म काय म्हणीपे. ब्रह्म म्हणजे काय, कशाचे नाव कर्म आहे आणि अध्यात्म ज्याला म्हणतात ते काय आहे हे सांगावे. अधिभूत ते कैसे, एथ अधिदैवते कवन असे, हे उघड मी परियेसे तैसे बोला. अधिभूत म्हणतात ते कसे आहे, या विश्वात अधिदैवत कोण आहे हे मला स्पष्टपणे समजू शकेल अशा पद्धतीने सांगावे. अधियज्ञ कथं कोत्र देहेस्मिन् मधुसूदन, प्रयाण काले च कथं ज्ञेयोसी नियतात्मभिः. हे मधुसूदना, या देहामध्ये अधियज्ञ कोण आहे, तो या देही कसा आहे आणि इंद्रिय निग्रह केलेल्या योगी पुरुषाकडून अंतकाळी तुम्ही कशा प्रकारे जाणले जाता. देवा यदि यज्ञ तो काही, कवन पाय देही, हे अनुमानासी काही दिठी न भरे. देवा, अधियज्ञ तो काय आहे, या देहात तो कोण आहे, या गोष्टी अनुमानाने म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध होत नाहीत. आणि नियता अंतःकरणी, तू जाणी जशी देह प्रयाणी, ते कैसे निहे शारंग पाणी परिसवा माते. आणि अंतःकरण स्वाधीन केलेल्या पुरुषाकडून देहावसनाचे वेळी तू कसा जाणला जातोस, हे सारंग पाणी, ते जाणणे कसे घडते हे मला ऐकवा. देखा धवळारी चिंतामणींचा, जरी पहुडला होय दैवाचा, तरी ओसनताही बोलू तयाचा, सोपीन सोपून वचे.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्रोते हो, हे पहा, एखादा भाग्यवान मनुष्य चिंतामणीच्या घरकुलात झोपी गेला असता त्याचा बरडण्याचाही शब्द वाया जाणार नाही. तैसे अर्जुनाची या बोला सवे, आले तेची म्हणितले देवे, परी ऐसे गा परवे, जे पुसिले तुवा. त्याचप्रमाणे अर्जुनाच्या मुखातून जी वाक्ये प्रकट झाली त्याच वेळी देव म्हणाले, अर्जुना, तू काही विचारलेस त्याचे उत्तर श्रवण कर. किरीटी कामधेनुचा पाडा, वरी कल्पतरूचा आहे मांदोडा, मनोनी मनोरथ सिद्धीची या चाडा, तो नवल नव्हे. अर्जुन हा जणू काही कामधेनूचा बछडा आहे आणि तो कल्पतरूच्या मांडवाखाली बसला आहे, म्हणून त्याने आपले मनोरथ पूर्ण व्हावे अशी इच्छा केली तर त्यात आश्चर्य नाही. श्री कृष्ण को कोणी ज्यासी मारी, तो पावे ब्रह्म साक्षात्कारी, मा कृपेने उपदेशू करी, तो कैशा परी न पवेल. श्रीकृष्ण रागावून ज्याला मारतात, जर तो ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो, तर मग श्रीकृष्ण कृपादृष्टीने ज्याला उपदेश करतील त्याला काय बरे प्राप्त होणार नाही. जय कृष्णची होय जे आपण, तै श्रीकृष्ण होय आपुले अंतकरण, मग संकल्पाचे आंगन, ओळगती सिद्धी. ज्यावेळी आपण श्रीकृष्णाचे अनन्य भक्त होऊ त्यावेळी आपले अंतकरण कृष्णरूप बनते आणि संकल्परूपी अंगणात रुद्धी सिद्धी प्रगट होऊन आपली सेवा करू लागतात. परी ऐसे जे प्रेम, ते अर्जुनची अर्जुनची आथी निस्सीम, म्हणूनी तयाचे काम सदा सफल. असे निस्सीम प्रेम अर्जुनाच्या हृदयी अमर्याद आहे, म्हणून त्याची मनोकामना नेहमी सफल होते. या कारणे अनंते, ते मनोगत तयाचे पुसते, होईल जाऊनी आईते, ओ गरुनी ठेवले. या कारणाने अर्जुन आपल्याला ही गोष्ट विचारील असे त्याच्या मनातील विचार श्रीकृष्णाने आधीच ओळखले आणि त्याच्या पुढे ब्रह्मज्ञान रूपी पक्वन्नाचे ताट आयते वाढून ठेवले. जे अपत्य थाणाहुनी निगे, तयाची भूक ते मायेसीच लागे, एरवी ते शब्दे काय सांगे, मग स्तन्य ते दे एरी. कारण की स्तनपान केल्यानंतर दूर झालेल्या मुलाची भूक मातेलाच लागते. एरवी ते लहान बाळ आईला भूक लागली म्हणून स्वतः सांगते काय. म्हणोनी कृपाळुवा गुरुची आठाई, हे नवल नो हे काही, परी ते असो आई काकाई, जे देवो बोलते जाहले. म्हणून कृपाळू गुरुमाऊलीच्या ठिकाणी ब्रह्मामृत पाजण्याची जी प्रकृती दिसते त्या संबंधी काही आश्चर्य नाही, परंतु आता हे वर्णन असो, देव काय म्हणाले याचे आता श्रवण करा. श्री भगवान उवाच, अक्षरं ब्रह्म परं स्वभावो, अध्यात्ममुच्यते भूतभावोद्भव करो विसर्ग कर्म संजितः. परम अक्षर म्हणजे ज्याचा कधीही नाश होत नाही असा सच्चिदानंद परमात्मा ब्रह्म आहे. त्याचे स्वरूप अर्थात अध्यात्म या नावाने सांगितले जाते. ब्रह्मापासून भूतमात्रादी पदार्थाची उत्पत्ती करणारा जो सृष्टी व्यापार त्याचे नाव कर्म होय. मग म्हणितले सर्वेश्वरे, जे आकारी एक उखोंकरे, कोंदले असत नखिरे कवने काळी. मग सर्वेश्वर श्रीकृष्ण म्हणाले,
ज्या या फुटक्या नाशवंत देहादी आकारात दाट तरी शून्यचे नव्हे स्वभावे, वरी गगनाचे निपालवे गाळूनी घेतले. एरवी त्याचा सूक्ष्मपणा पाहू लागलो तर ते शून्यच आहे असे वाटते, परंतु ते स्वभावाने शून्य नाही, तर सच्चित आनंद स्वरूप आहे. ते इतके सूक्ष्म आहे की जणू सूक्ष्म आकाशाच्या पदरातून गाळून घेतले आहे. जे ऐसे ही परी विरुळे, ये विज्ञानाची ये कोळे, हालवले ही नगळे ते परब्रह्म. ते असे अत्यंत सूक्ष्म रूप आहे. देहाची शिरशिरीत पिशवी हलविली तरी पण ते त्यामधून गळत नाही, ते परब्रह्म होय. आणि आकाराचे निजालेपणे जन्मधर्मा ते नेने, आकार लोपिनी मने नाही कही. आणि देहादी आकाराचा जन्म झाल्याने जे जन्माचा विकार जाणत नाही आणि आकाराचा लोप झाला तरी ज्याचा कधीही नाश होत नाही, ऐशी या आपुलियाची सहज स्थिती, जया ब्रह्माची नित्यता असती, तया नाम सुभद्रापती अध्यात्मतया अध्यात्मगा. हे सुभद्रापती, याप्रमाणे आपल्या सहज स्थितीत असणारे, ज्याला ब्रह्मासारखी नित्यता आहे, अशा साक्षी चैतन्याला अध्यात्म म्हणतात. मग गगनी जेवी निर्मळे, जे नेनो कैची एके वेळे, उठती घनपटळे नाना वर्णे. ज्याप्रमाणे निर्मळ असणाऱ्या आकाशाच्या प्रांगणात रंगीबेरंगी मेघांची पटले एकदम कशी स्पष्टपणे दिसू लागतात ते कळत नाही, तैसे अमूर्ती तिये विशुद्धे, महदादी भूत भेदे ब्रह्मांडाचे बांधे होची लागती. त्याप्रमाणे त्या परिशुद्ध व निराकार अशा ब्रह्माचे ठिकाणी महत्तत्व वगैरे भूतभेदाचे भेदाने ब्रह्मांडाचे आकार निर्माण होऊ लागतात. पै निर्विकल्पा इच्छिया बरडी, कुठे आदि संकल्पाची विरुडी, आणि ते सवेची मोडून ये ढोंडी ब्रह्मगोळकांच्या. ब्रह्मरूपी बरड जमिनीवर मूळ संकल्परूपी अंकुर फुटतो आणि त्याच बरोबर ब्रह्मगोळाचे आकार बहरू लागतात. तया ऐकेकाचे भीतरी पाहिजे, तव बीजाचाची भरिला देखिजे, माझी होतिया जातियाने निजे लेख जीवा. त्या एक एक ब्रह्मांडाच्या आत पाहिले तर ते ब्रह्मांड बीजांनीच म्हणजे मूळ संकल्पांनीच भरलेले दिसते, आणि त्या प्रत्येकामध्ये किती जीव निर्माण होतात आणि नाश पावतात याची गणती करता येत नाही. मग तया ब्रह्मगोळकांचे अंशास्थ, प्रसवती अधिसंकल्म असमसहास. हे असो ऐसी बहुवस सृष्टी वाढे, परंतु त्या दुसऱ्या कोणाशिवाय एक परमात्माच सर्वत्र भरलेला आहे, ज्याच्या ठिकाणी जणू काही अनेकत्वाचा पूर आला आहे. तैसे समविषमत्वज्ञेनो कैचे, वायांची चराचर रचे, पाहता प्रसवती या योनीचे लक्ष दिसती. याप्रमाणे त्या ब्रह्माच्या ठिकाणी समविषमत्व कोठून आले हे काही कळत नाही. येथे उगीच स्थावर जंगम पदार्थ उत्पन्न आलाय ना. हो हो. एरी जीवा भावाची पालवीये, काही मर्यादाच करू नये, पाहिजे कवन हे आघवेविये, तव मूळ ते शून्य. त्या प्रत्येक योनीत जीवस्वरूपाच्या शाखा किती विस्तारल्या आहेत
याची काही गणनाच करता येत नाही. या सर्वांची निर्मिती कोण करतो हे पाहू लागलो तर ते आहे नाही याच्या पलीकडे आहे. पलीकडे आहे रूपाने असणारे परब्रह्म आहे. म्हणून करता मुदल न दिसे आणि सेखी कारण ही काही नसे. माझी कार्यची आपैसे करा, कंटिन्यू करा. अधिभूत भाव पुरुषादि दैवतम अधियज्ञो हमे वात्र देहे देह भूतावर. हे नरश्रेष्ठ नाशवंत असे कार्यरूप पदार्थ म्हणजे अधिभूत देहामध्ये असणाऱ्या हिरण्यगर्भादी जीव हा आदिदैवत आहे. तसेच यज्ञपाल दाता व देहात यज्ञपाल भोक्ता म्हणजे अधियज्ञ मीच आहे. आता अधिभूत जे म्हणिते ते ही सांगो संक्षेपे तरी होय आणि हारपे अभ्रजैसे. अशा प्रकारे आता अधिभूत ज्याला म्हणतात तेही थोडक्यात तुला सांगतो. ज्याप्रमाणे आकाशात ढग उत्पन्न होतात आणि एकदम लयही पावतात तैसे असते पण आहाच नाही डोई होई जे हे साच. जया ते रूपा आणि ती पाच पाच मिळून या. ज्याप्रमाणे ज्याचे अस्तित्व वरवरचे आभास रूप असते आणि न होणे हे ज्याचे खरे स्वरूप आहे, तसे ज्याला पंचमहाभूते एकत्र येऊन रूपाला आणतात. भूता ते अधिकरुणी असे आणि भूत संयोगे तरी दिसे. ते वियोग वेळे भ्रंशे नाम रूपाधिक. जे महाभूतांच्या आश्रयाने असते, पंचमहाभूतांच्या संयोगाने दिसते, पंचमहाभूतांच्या वियोगाने जे नष्ट होते, नामरूप संबंध वगैरे हे ज्याच्या आश्रयाने राहतात तया ते अधिभूत म्हणजे. मग अधिदैव पुरुष जाणिजे जेने प्रकृतीचे भोगीजे उपार्जिले. त्या शरीराला अधिभूत असे म्हणतात जो देहादी प्रकृतीने मिळवलेले भोग भोगतो त्या जीवाला अधिदैव जाणावे. तया ते जो चेतनेचा चक्षु जो इंद्रिय देशींचा अध्यक्षु जो देहास्तमानी वृक्षु संकल्प विहंगमाचा. त्या शरीर जो मनबुद्धीमध्ये असणाऱ्या चेतनेचा प्रकाश म्हणजे डोळा आहे, जो इंद्रिय रूपी देशाचा स्वामी आहे, जो देह पडण्याच्या वेळी संकल्प रूपी पक्षी राहणारा वृक्ष आहे, जो परमात्माची परी दुसरा जे अहंकार निद्रा निदसुरा मनोनी स्वप्नीची या ओर बारा संतोषेंशिने. जो प्रत्यक्ष परमात्माच आहे परंतु तो परमात्म्याहून भिन्न आहे असे वाटत असते. याचे कारण म्हणजे तो अहंकार रूपी निद्रेने गाढ झोपी गेला आहे, म्हणून तो संसार रूपी स्वप्नाच्या व्यापाराने कधी संतुष्ट होतो तर कधी क्षीण होतो. जीव येणे नावे जया ते आळवी जे स्वभावे ते अधिदैवत जाणावे पंचायतनींचे. ज्याला जीव या नावाने स्वभावता बोलतात त्याला पंचमहाभूतांच्या शरीरूपी घरातील अधिदैव असे जाणावे. आता येची शरीर ग्रामी जो शरीर भावा ते उपशमी जो अधियज्ञो एथगात्मी. आता याच शरीर रूपी गावामध्ये जो शरीर म्हणजे मी या भावाला नाहीसा करतो तो या शरीरातील अधियज्ञ अर्जुना मी आहे. आता येची शरीरगामी जो शरीर भावा ते उपशमी तो अधियजुयतगामी पंडुकुमरा. एर अधिदैवाधिभूत ते ही मिच कीर समजत परिपंधरे की डाळा मिळत ते काय सांके नोहे
एरवी अधिदैव व अधिभूत हे सर्व खरोखर मीच आहे. परंतु 15 दराचे उत्तम कसाचे सोने डाकाला मिळाले तर ते हिनकस होत नाही का? तरी ते पंधरे पण न मिळे आणि किडाची याही अंशा न मिळे. परी जव असे तयाचे निमेळे तव सांकेची म्हणजे. तथापि त्याचे सोनेपणा मिलीन होत नाही आणि ते इतर धातूंच्या रूपाशी एकरूपही होत नाही. परंतु जोपर्यंत ते इतर धातूंना मिश्रित आहे तोपर्यंत ते हिनकसच म्हटले जाते. तैसे अधिभूतादि आघवे हे अविद्येचे निघालवे. झांकले तव मानावे वेगळे ऐसे. त्याप्रमाणे अधिभूत वगैरे हे सर्व अविद्येच्या पडद्याने झाकलेले आहेत. म्हणजे या सर्वाविषयी अज्ञान आहे. तोपर्यंत हे माझ्यापेक्षा वेगळे आहेत असे समजावे. तेची अविद्येची जवनिका फिटे आणि भेदभावाची अवधी तुटे. मग म्हणो एक होऊनी जरी आटे तरी काय दोन्ही होती. तोच अविद्येचा पडदा दूर केला म्हणजे भेदभावाची मर्यादा नाहीशी होते. मग हे एकमेकांना मिळून तद्रूप झाले असे जर म्हणावे तर प्रारंभी ते दोन होते काय? पै कैशा केशांचा गुंडाळा वरी ठेविली स्फटिक शिळा. ते वरी पाहिली डोळा तेव तव भेदली गमती. केसांच्या गुंडाळ्यावर स्फटिकाची शिळा ठेवली आणि ती जेव्हा डोळ्याने वरून पाहिली जाते त्यावेळी ती भंगली आहे असे वाटते. पाठी केश परवती नेले आणि भेदले पण काय नेनो जाहाले. तरी डांक देऊनी सांदिले शिळे ते काही. नंतर केस स्फटिकाच्या शिळे खालून दूर केले तर स्फटिक शिळेचे भंगले पण काय झाले हे काही कळत नाही. म्हणून ती शिळा पुन्हा डाक लावून जोडली गेली आहे काय? ना ते अखंडची आयती परी संगे भिन्न गमली होती. ते सारिलिया मागोती जैसी का तैसी. तर नाही, कारण ती स्फटिक शिळा मुळचीच अखंड होती, परंतु केसांच्या संगतीने ती भंगल्यासारखी वाटत होती. ते केस बाजूला केल्यानंतर ती जशीच्या तशी असते. त्याप्रमाणे अहम जशीच्या तशी असते. देवीची अहम भाव जाये तरी ऐक्यते आधीची आहे. हेची साचे जेत होये ते अधियज्ञू मी. त्याप्रमाणे अहमभाव गेला म्हणजे जीव आणि ब्रह्माचे ऐक्य हे मूळचीच आहे हा प्रकार केल्यानंतर जेथे घडतो तो अधियज्ञ मी आहे. पै गा आम्ही तुझ सकळ यज्ञ कर्मज सांगितले काजे काज मनी धरुनी. आम्ही जो हेतू मनात ठेवून सर्व यज्ञ कर्मापासून झाले आहेत असे 4थ्या अध्यायात तुला सांगितले आहे. तो हा सकळ जीवांचा विसावा नैष्कर्म्य सुखाचा ठेवा. परी उघड करुनी पांडवा दाविजत असे. तो हा अधियज्ञ सर्व जीवांचा विसावा आहे आणि नैष्कर्म्य सुखाचा ठेवा आहे. परंतु हे अर्जुना, तो गूढ अभिप्राय मी तुला स्पष्ट करून सांगत आहे. पहिलिया वैराग्य इंधन परिपूर्ती इंद्रिया नडी प्रदीप्ती विषय द्रव्याची आहुती देऊनिया. या अधियज्ञामध्ये प्रारंभी इंधनाच्या पूर्णपणाने इंद्रिय रूपी अग्नी प्रज्वलित केला व त्यामध्ये विषयरूपी द्रव्याची आहुती देऊन मग वज्रासनतेची उर्वी शोधून आधार मुद्रा बरवी वेदिकारचे मांडवी शरीराच्या. आणि मग योगाग्नी करिता वज्रासन घालून
हीच हीच भूमिका शुद्ध करून त्यावर मूळबंध मुद्रेचा ओटा करतात. त्यावर शरीराचा मांडव उभा करतात. तेथे संयमाग्नीची कुंडे, इंद्रिय द्रव्याचे निपवाडे, याची जती उदंडे युक्ती घोषे. त्या ठिकाणी ज्ञानधारणा समाधी रूपी अग्नीच्या कुंडात बंधत्रयाच्या मंत्रघोषाने इंद्रिय रूपी होमद्रव्ये भरपूर द्रव्याच्या सहाय्याने यजन करतात. मग मन, प्राण आणि संयमू हाची हवन संपदेचा संभ्रमू येणे येणे संतोष विजय निर्धमू ज्ञानानळू. नंतर मन, प्राण आणि संयम अशा प्रकारच्या यज्ञ संपत्तीच्या समारंभाने दूररहित ज्ञानरूपी अग्नीला संतुष्ट करतात. ऐसेनी हे सकळ ज्ञानी समर्पे, मग ज्ञान ते ज्ञेय हारपे, पाठी ज्ञेयची स्वरूपे निखिल उरे. या प्रकारे योग यज्ञातील कुंड, मंडप, वेदी, मंत्र, तंत्र, हवीर द्रव्य हे सर्व ज्ञानाग्नीमध्ये समर्पित होतात. या योगाचे पर्यावसान ब्रह्मज्ञानामध्ये होते. ते ज्ञानही ब्रह्मस्वरूपात लय पावते आणि ब्रह्मस्वरूप शेवटी उरते. तया नावगा अधियज्ञू, ऐसे बोलला जव सर्वज्ञू, तव अर्जुन अतिप्राज्ञू, तया पातले ते. या ज्ञानप्राप्तीच्या साधनेला अधियज्ञ हे नाव आहे, असे भगवान श्रीकृष्ण म्हणाले. आपण थांबूयात ताई. त्यावेळी अर्जुन हा, आपण थांबूया तिथे. हो हा चालेल ताई. पसायदान घेताल? हो हं. एक श्लोक घेते ना. हो. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण, जगत व्यापका जनार्दना, आनंद घना अविनाशा, सकळ देवाधिदेवा, कृपाळु कामिणी केशवा, महानंदा महानुभवा, सदाशिवा सहज रूपा, चक्रधरा विश्वंभरा, गरुडोध्वजा करुणाकरा, सहस्रपाता सहस्रकला, शेषसागरा शेषशयना, कमल नयना कमलापती, कामिनी मोहना मदनमूर्ती, भवतारका भरल्या स्थिती, वामन मूर्ती श्री विक्रमा, अगाहे सद्गुणा निर्गुणा, जगत जननीच्या जगत जीवना, वसुदेव देवकी नंदना, बाळ रांगणा बाळ कृष्णा, तुका आला लोटांगणी, मजला ठाव द्यावा चरणी, पीच करीतसे विनवणी, भवबंधनी सोडवावे, भवबंधनी सोड. पसायदान घेते. आता विश्वात्मके देवे, येणे वाद्यज्ञे तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान हे, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, तुता परस्परे पडो, मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जाऊन, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो देवांचिल तो तेला हो, प्राणीदात वर्षत सकळ मंगळ, ईश्वर निष्ठांची मांदियाळे, अनवरत भूमंडळी वेद शोभिता, चला कल्पतरूंचे आरव, चिंता चिंता चेतना चिंतामणीचे गाव,
बोलते ते अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊनी तिही लोकी, भजिजो आदि पुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये, दृष्टादृष्ट विजय हो आवेची, हेथ म्हणे विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येनवरे ज्ञान देव सुखिया झाला, सुखिया झाला. श्रीकृष्णार्पणमस्तु. चालतंय. छान. सुंदर. खूपच छान झालं. म्हणजे सुंदरच वाचन आपलं झालं ताई. आणि छान हळुवारपणे तुम्ही एक एक ओळी नीट वाचली आणि प्रत्येक ओळीचा अर्थ सुद्धा छान वाचलात. म्हणजे खूपच छान. धन्यवाद. आपल्याकडे आपल्याकडे आता फक्त 5 मिनिटे आहेत ताई. तर म्हणजे 10-10ला आपलं हे संपेल. कारण आज आपण ज्ञानविज्ञान योगातून अक्षर ब्रह्म योग या अध्यायाकडे 8व्या अध्यायाकडे आपण आलो आहोत. इथे महत्वाची जी गोष्ट अर्जुन विचारतो, म्हणजे मागच्या अध्यायातले जे गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या अध्यायापासूनच ती लिंक तशीच पुढे, म्हणजे तोच विचार पुढे घेऊन या अध्यायामध्ये अर्जुन भगवंतांना असं विचारतो की हे भगवंता, तुम्ही मला ब्रह्म म्हणजे काय हे सांगा. तुम्ही मला अध्यात्म कशाला म्हणतात ते सांगा. मग कर्म कशाला म्हणायचं, आदिभूत कशाला म्हणायचं, आदिदेव कशाला म्हणायचं आणि आदियज्ञ कशाला म्हणायचं, हेही तुम्ही मला सांगा. आणि फार सुंदर म्हणजे उपमा दिलेल्या आहेत की हा जो अर्जुन आहे तो म्हणजे तो किती म्हणजे भाग्यवान असा पुरुष आहे की जो चिंतामणीच्या घरात निजला आहे, जो कामधेनूचा बछडा आहे आणि कल्पतरूच्या मांडवा खाली आला आहे. आणि आता त्याच्या मनातल्या जे काही प्रश्न आहेत ते विचारण्याच्या अगोदरच म्हणजे परमेश्वराने त्याला ती उत्तराचं ताट, म्हणजे ती उत्तरं देण्यासाठीची तयारी केलेली आहे. म्हणजे महाराज असं म्हणतात की हे मला सुद्धा माझ्या गुरु नैऋत्यनाथांकडून श्रवण करायला मिळालं. आणि या त्रिवेणी तीर्थामध्ये, म्हणजे त्रिवेणी तीर्थ कोण, तर अर्जुन, कृष्ण भगवंत श्रीकृष्ण आणि गुरु निवृत्तीनाथ असे ते 3 तीर्थ आहेत. आणि या तिन्ही तीर्थांच्या कडून मला ते ऐकण्याचं भाग्य मला ते मिळालं. आणि श्रीकृष्ण म्हणजे म्हणतात की रागावून जरी एखाद्या म्हणजे एखाद्याचा वध केला तरी त्याला ब्रह्म म्हणजे काय कळेल. तर जिथं तो म्हणजे प्रसन्न झालेले आहेत अर्जुनावर, आणि जेव्हा ते सांगतात तेव्हा तो अनन्य भक्त किती असेल, तर तो अनन्य भक्ताची क्षमता किती, तर त्यांनी नुसता संकल्प जरी केला, म्हणजे मनात विचार जरी आणला तरी अष्टमहासिद्धी त्याच्या दारात राहायला येतील, असं ते वर्णन आहे. म्हणजे सुंदर वर्णन आहे. नंतर काय सांगितलं आपल्याला की ते प्रेम अर्जुनावर अमर्यादच आहे. म्हणजे परमेश्वराचं अर्जुनावर असलेलं प्रेम हे आईप्रमाणे अमर्याद आहे. आणि म्हणूनच ते तिथे आलेलं आहे. आणि मग आकार म्हणजे ते ब्रह्माचं वर्णन मग ते त्याच्या पुढे सुरू करतात. मग ब्रह्माचं वर्णन करताना काय म्हटलंय, हे सूक्ष्माहूनही सूक्ष्म आहे. म्हणजे उपनिषदांमध्ये आपल्याला असं की समजा आपल्याला इंद्रिय आपली दिसतात, म्हणजे सर्व हात पाय नाक डोळे असं. आता त्या इंद्रियाहून सूक्ष्म काय असेल तर मन आहे. मन आपल्याला दाखवता येत नाही शरीरामध्ये कुठे आहे कसं आहे. त्या मनाहूनही सूक्ष्म आपली बुद्धी आहे. म्हणजे मनापेक्षा अजून बारीक किंवा छोटं सूक्ष्म असलेलं काय तर बुद्धी आहे. मन काय करतं तर संकल्प विकल्प असं करते, बरोबर. आणि बुद्धी काय करते तर त्या संकल्प विकल्पातून एक योग्य तो निर्णय करते, त्याला बुद्धी असं म्हणतात. म्हणजे चांगलं जे काही असतं ते निवडण्याचं काम बुद्धी करते, ती सूक्ष्म आहे. आता त्या बुद्धीहूनही सूक्ष्म महत आहे, बरोबर. आणि
त्या महताहूनही सूक्ष्म असं आकाश आहे, बरोबर. आणि त्या आकाशाहून सूक्ष्म असं काय असेल तर तो आत्मा आहे, असं आपल्याला उपनिषद सांगतात. मग त्या उपनिषदांहूनही सूक्ष्म काय असेल तर ते दादा, म्हणजे मी थोडस परत डिस्टर्ब करते. मी की आपण आता अक्षर ब्रह्म या अध्यायाकडे वळलेलो आहोत. आणि इथे मी हा मुद्दा सांगत होतो की सूक्ष्म परब्रह्म कसं आहे. म्हणजे अर्जुनाने जे 3 प्रश्न विचारलेत किंवा जे प्रश्न विचारलेत ते असं आहे की ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, आधी भूत म्हणजे काय, आधी देव म्हणजे काय, दैव म्हणजे काय, आणि आधी यज्ञ म्हणजे काय, हे परमेश्वरा तुम्ही मला समजावून सांगा. माऊली आपल्याला म्हणतात की यात हा जो काही त्रिवेणी संगम आहे, म्हणजे ह्यांच्याकडून मला हे श्रवण करता आलं, म्हणजे अर्जुन, भगवंत श्रीकृष्ण आणि गुरु निवृत्तीनाथ यांच्याकडून मला ते श्रवण करता आलं म्हणून मी हे सांगू शकतो. अशा प्रकारचं वर्णन ज्ञानेश्वर माऊली आपल्याकडे किती सुंदर शब्दांमध्ये करतात. मग त्या परब्रह्माचं वर्णन करताना ते असं म्हणतात की ते सूक्ष्म किती आहे, ते सूक्ष्माहूनही सूक्ष्म आहे. जसं काही ते शून्यच वाटेल असं आहे, पण ते स्वभावतः शून्य नाही, कारण ते सत आहे, म्हणजे सत्य आहे, ते नाकारता येत नाही. बरोबर, शून्य असेल तर ती गोष्ट अस्तित्वात नाही असं आपण म्हणू. पण परब्रह्म हे शून्यासारखं सूक्ष्म आहे, पण शून्य नाही. बरोबर. आणि मग त्याविषयी मी सांगत असताना उपनिषदातील जी श्लोक सांगत होतो की उपनिषदात असं म्हटलं की इंद्रिय सूक्ष्म असतात आपली. इंद्रियाहून सूक्ष्म मन आहे, मनाहून सूक्ष्म बुद्धी आहे, बुद्धीहून सूक्ष्म आपलं म्हणजे महत आहे, आणि महताहून सूक्ष्म आत्मा आहे, आणि आत्म्याहूनही सूक्ष्म असा काय असेल तर परब्रह्म आहे. आणि तो परब्रह्म कसा आहे की तो आकाश हे किती, म्हणजे आकाश किती पातळ असतं असं आपण म्हणू, किंवा बारीक असेल तर आकाशातूनही गाळलं जाऊ शकेल इतकं ते सूक्ष्म आहे. बरोबर, म्हणजे किती अणुमात्र परमाणुमात्राहूनही सूक्ष्म असेल ते परब्रह्म. आता ते परब्रह्म कसं आहे हे सांगता येणं कठीणच आहे. म्हणजे आणि असं म्हटलं की परंतु ते प्रपंचरूपी वस्त्राच्या गाळणीतून, झिरझिरीत असलेल्या प्रपंचरूपी वस्त्रातून गाळणीतून मात्र ते गाळलं जात नाही. म्हणजे प्रपंचातून ते दिसून येणार नाही, प्रपंचातून अडकलेल्या विषयांना ते दिसणार नाही किंवा कळणार नाही, असं ते सांगण्याचा अर्थ आहे. आता त्याच्या पुढेही सांगताना म्हणतात की आकारवान पदार्थांच्या उत्पत्ती बरोबर, म्हणजे जसे उत्पत्ती झाली तसं जन्मरूपी विकाराला आपण उत्पत्तीबरोबर जे जन्मरूपी विकाराला जाणत नाही, म्हणजे ते विकारात अडकलेलं नाहीये कुठल्या. बरोबर. आणि जसे आकार किंवा पदार्थ नाहीसे होतात तसं ते ब्रह्म नाहीसं होत नाही, म्हणजे नष्ट पावत नाही. आणि असं जे न नष्ट पावणार आणि सूक्ष्माहून सूक्ष्म आहे, परंतु सर्व ब्रह्मांडाला व्यापून आहे, असं जे काही ब्रह्म आहे त्याचं जे अखंडत्व आहे, बरोबर, त्या अखंडत्वाला अध्यात्म असं म्हणतात. आत्मा या शब्द आपण अनेक वेळा ऐकतो. आत्मा या शब्दाचा अर्थ काय आहे तर जो सर्वव्यापी आहे, म्हणजे सर्वत्र व्यापलेला असा जो तो आत्मा. बरोबर, अशी ही आत्म्याची व्याख्या आहे. मग परब्रह्म कसं आहे तर परब्रह्म म्हणजे आत्मा हे, त्याचं अजून एक उदाहरण असं देतात की जीवामध्ये असलेला आत्मा किंवा जीव हा त्या परब्रह्माचं एका तळ्यात पडलेलं फक्त प्रतिबिंब आहे. बरोबर. मग जर का तसं असेल तर ब्रह्म किती अखंड असेल. बरोबर. मग अशी कल्पना जरी आपण केली तर त्या अखंडत्वालाच अध्यात्म असं म्हणतात. अध्यात्म म्हणजे काय, आधी आत्मा, म्हणजे आधी आत्म्याला जे समजून घेणारं जे शास्त्र, म्हणजे ब्रह्माचं अखंडत्व, म्हणजे चराचरामध्ये ब्रह्म पसरलेलं आहे हे समजून घेण्याचं जे शास्त्र आहे त्या शास्त्राला अध्यात्म असं म्हणतात. बरोबर. मग आता म्हणजे जशा निरभ्र आकाशामध्ये अनेक कळ्या उत्पन्न होतात,
बरोबर, किंवा भूतभेदाने किती ब्रह्मांड तयार झालेली आहेत. बरोबर, या शुद्ध आणि निराकार ब्रह्माच्या स्वरूपामध्ये जेव्हा एकोहम बहुश्याम, म्हणजे आता मला त्या एकापासून अनेक होण्याची जी संकल्पना ब्रह्माच्या ठिकाणी उत्पन्न झाली आणि त्याचा जो प्रथम स्वर उमटला तो म्हणजे प्रणव, म्हणजे ओंकार होय. आणि मग त्याच्यातून जे अंकुर फुटत गेले आणि त्याच्यातून जे ब्रह्म गोळाचं हे दाट विश्व पसरलं आणि मग एकेका ब्रह्मांडातून अनेक ब्रह्मांडांची निर्मिती झाली आणि त्या ब्रह्मांडांच्या सर्व गोलांमध्ये असलेल्या एखाद्या कुठल्या तरी ब्रह्मांडातला अत्यंत सूक्ष्मातिसूक्ष्म असलेला अंश म्हणजे तो जीव असतो. बरोबर, म्हणजे आपण असतो. बरं, आता त्या जीवाला आपण स्वतःच कितीतरी आधी संकल्प करत असतो. म्हणजे विचार जर का केला तर सूक्ष्मातला सूक्ष्म घटक सुद्धा अत्यंत अनंत असे संकल्प आपल्या मनात किंवा आपल्या मनामध्ये जर का विचार आपण बघितले, म्हणजे जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत किती अनेकविध गोष्टींचा विचार आपण करत असतो किंवा अनेकविध काम आपण करत असतो. मग सूक्ष्मात सूक्ष्म असलेला हा जीवच इतके विचार करत असेल तर ते परब्रह्म किती मोठ्या विस्तृत स्वरूपाचं असेल याची कल्पनाही आपल्याला म्हणजे शब्दात सांगता येणं अवघड आहे. बरोबर, असं जे परब्रह्म आहे ते सर्वत्र भारलेलं आहे आणि त्या अनेकत्वाचा जसा पूरच आलेला आहे. म्हणजे बहुश्याम म्हणजे किती बहुश्याम, अनंत कोटी. बरोबर, म्हणजे त्याला दुसरं शब्दच नाही. बरोबर, आणि त्या ब्रह्माच्या ठिकाणीच बरोबर आणि हे सर्व स्थावर जंगम पदार्थ उत्पन्न आलेले आहेत आणि 84 लक्ष योनींचे विविध प्रकार आहेत. म्हणजे पृथ्वी तलावरचे प्राणी मात्र जरी आपण मोजले किंवा नुसते समुद्रातले प्राणी मोजले तेही आपल्याला आजतागायत माहित नाही. मग अशा ह्या अनंत विश्वामध्ये असलेल्या अनंत योनींमध्ये बरोबर हे साठलेलं आहे. म्हणजे त्याच्या विरुद्ध अजून मी एक कल्पना अशी देतो की पहा, म्हणजे आपलं हृदय जे असतं बरोबर, त्या हृदयांमध्ये मुख्य 100 नाड्या आहेत. म्हणजे त्या 100 नाड्यांच्या अजून 108 नाड्या आहेत आणि त्या 108 नाड्यांच्या परत उपप्रकाराने 72,000 छोट्या छोट्या सूक्ष्म नाड्या आहेत. बरं, इतक्या नाड्यांमधून आपलं शरीरच बनलेलं, म्हणजे इतक्या अतिसूक्ष्मात सूक्ष्म प्रमाणामध्ये असलेल्या रक्तवाहिन्यांनुसार आपलं हृदय आणि आपलं शरीर बनलेलं असेल तर ब्रह्माने निर्माण केलेलं हे जग किती विस्तृत असेल याची कल्पनाच आपण करू शकत नाही. बरोबर, म्हणजे आता या जगाचा करता कोणी दिसत नसतो बरं, आणि तो कारणही नसला तरी तोच सर्व गोष्टींचा करता आहे. बरोबर, म्हणजे त्या कर्त्याशिवाय बरोबर, म्हणजे असा करता नसताना सुद्धा अव्यक्तच्या ठिकाणी, अव्यक्त म्हणजे काय तर जेव्हा रजोगुण तमोगुण आणि सत्वगुण हे एकत्र समप्रमाणात असतील, म्हणजे ज्याच्यामध्ये कुठलीच हालचाल अशी नाहीये, अशा अवस्थेला अव्यक्त अवस्था असं म्हणतात. मग त्या अव्यक्त अवस्थेमध्ये जेव्हा हे गुण हालायला लागतील, म्हणजे त्याचं काही प्रमाण बदलायला लागेल, म्हणजे सत्वगुण वाढायला लागेल, 2 गुण कमी होतील किंवा राजोगुण वाढायला लागेल, बाकीचे 2 कमी होतील, तमोगुण वाढायला लागेल आणि असा जो काही भास त्या कर्त्या अव्यक्ताच्या ठिकाणी उत्पन्न होईल म्हणजे तो भासमानच आहे. तर तो जो काही भास आहे त्या भासाला कर्म असं नाव आहे. बरोबर, म्हणजे काय आपण जे काही करतो ते सर्व भासमानच आहे. किती सुंदर वर्णन आहे. म्हणजे आपण म्हणत असतो की मी हे काम केलं, मी ते काम केलं, मी ते काम केलं, हे भासमानच आहे. म्हणजे त्याच्या विषयी म्हणजे काल असं माझ्या वाचनात असं आलं पहा की आपण सुख आणि दुःख मानतो परंतु सुख दुःख या देहाला नसतातच. देहाला का नसतात, कारण देह हा एक प्रकारचा मांसाचा गोळा आहे किंवा रक्त आहे. बरं, तर एका पेशी त्या मांसाच्या गोळ्याला सुख कसलं आणि दुःख कसलं, तसंच आत्मा हा आत्म्यालाही सुख नाही दुःख नाही. मग ह्या सुख दुःखाची संकल्पना नक्की होते कोणाला, तर ती मनाला फक्त भासत असते. म्हणजे आपल्या आयुष्यात घडणारी सुख दुःख सुद्धा ही भासमानच असतात, कारण त्या कर्मांनी जे कर्म आहे तेच स्वतः मुळात भासमान आहे.
तर त्याच्या कर्मांमुळे उत्पन्न होणारी सुख दुःख आहेत ती सुद्धा भासमानच आहेत. म्हणजे मृगजळाच्या सारखंच, जिथं पाणीच नाहीये पण तिथं ते भासतंय की तिथं पाणी आहे, तसंच ती कर्म पण भासतायत आहेत आणि त्या कर्मांमुळे होणार माझी तहान भागतीये आणि मला तहान लागलीये, अशा या दोन्ही कल्पना सुद्धा भासमानच आहेत. बरं, आता परमेश्वर त्याच्या पुढे जाऊन सांगतात की आता वरवरचं हे म्हणजे पंचमहाभूतांच्या दशेला जेव्हा संयोग होतो किंवा त्याच्यातून वियोग होतो, म्हणजे त्या संयोगाला पावलं म्हणजे जन्माला आलं पंचमहाभूतांपासून किंवा प्रकृतीपासून, आणि पंचमहाभूतांपासून वियोग झाला तर ते नामरूपात्मक शरीर नाशाला पावलं. म्हणजे असं म्हणतात की बहिणाबाई स्वतःच्या मुलांना असं म्हणाल्या होत्या की मी जिथे घटावर म्हणजे ज्या पाटावर बसून पूजा करते त्या पाटावर बसून मी आता पंचमहाभूतात विलीन होणार आहे. आणि त्यांनी स्वतःचा देह तसा ठेवला म्हणजे त्या पंचमहाभूतांमध्ये विलीन झाले. बरोबर, म्हणजे शरीर रूपाचं म्हणजे शरीरात नाशाला पावलं. आता ह्या नाश पावणाऱ्या शरीरालाच आधिदेव असं म्हटलेलं आहे, सॉरी आधिभूत असं म्हटलेलं आहे. आता त्या आधिभूतामध्ये जो वसणारा जीव आहे, बरं, म्हणजे जीव म्हणजे काय आहे तर त्या आत्म्याचा प्रकाश आहे, म्हणजे चेतनेचा प्रकाशक आहे. बरं, म्हणजे त्याला अजून एक उदाहरण असं देतात की आत्म्या समजा एक दिवा आहे आणि आपण दिव्याच्या पुढे आरसा धरला तर दिव्याचं जसं प्रतिबिंब त्या आरशात दिसेल, बरोबर, त्याच त्या प्रतिबिंब आणि ते हलते असं म्हणजे जसं दिवा हलला की प्रतिबिंब पण हलताना दिसेल आरशातलं, त्याच पद्धतीने तो जो काही जीव आहे, बरोबर, तो चेतनेचा प्रकाशक आहे, तो जो जीव आहे, बरोबर, तो जो काही आधिदेव आहे तो त्या इंद्रिय रूप देशाचा स्वामी आहे, म्हणजे तो मालक आहे असं म्हटलेलं, बरोबर. परंतु जो वास्तविक परमात्मा आहे तो वेगळाच आहे, म्हणजे जो खरा दिवा लावलेला आहे आरशाच्या बाहेरचा तो वेगळाच आहे, बरोबर. देहामध्ये असलेला जो काही दिव्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे म्हणजे आरशामधलं प्रतिबिंब आहे ते वेगळंच आहे. परंतु अहंकाराच्या झोपेमुळं त्याला असं त्या आरशातल्या दिव्याला वाटतं की मीच खरा आहे आणि मीच अस्तित्वात आलेलो आहे. आणि मग त्याला त्या स्वप्नांच्या व्यवहारामध्ये म्हणजे जशा आरशातल्या त्या प्रतिबिंबाला वाटलं की मला संतोष झाला आणि मला दुःख झालं, तसं वाटेल तसं त्या गोष्टीला आधिदेव असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्या पंचमहाभूतातील जो काही जीव आहे, बरोबर, म्हणजे आरशातलं प्रतिबिंबच आहे ते, त्याला काय म्हटलेलं आहे, आधिदेव असं म्हटलेलं आहे. मग त्या शरीररूपी गावामध्ये असलेल्या या देव म्हणजे जे आहे ते त्या आदियज्ञाचं काय म्हणजे प्रतिबिंब आहे, बरोबर. आदिदेव हे त्या आदियज्ञाचं प्रतिबिंब आहे आणि त्या आदियज्ञ म्हणजे परमेश्वर आहे, बरं. म्हणजे तो आदिदेव आदिभूत आणि म्हणजे पहा म्हणजे परमेश्वरापासूनच पंचमहाभूत झाली, पंचमहाभूतांपासून शरीर झालं म्हणजे आदिदेव झालं, बरोबर, सॉरी आदिभूत झालं. आणि त्या परमेश्वराचं प्रतिबिंब त्या देहामध्ये पडलं म्हणून आदिदेव म्हणजे तो पुरुष आला, बरोबर. आणि त्या आधी यज्ञापासूनच आलं, म्हणजे अस्सल पाहता ते सर्व ब्रह्मच आहे, म्हणजे शरीर पण ब्रह्म आहे, बरोबर. शरीरामध्ये वासणारा जो पुरुष आहे तोही ब्रह्माचंच स्वरूप आहे आणि ज्याच्यामुळे ते आलं ते आदियज्ञ सुद्धा ब्रह्मच आहे आणि हे ते अद्वैत आहे, बरोबर. फक्त काय आहे की ते सोनं हिनकस प्रतीला आलं म्हणजे शरीरामध्ये आलं ते विकारांनी जडलं आणि ते अविद्येच्या पडद्याने झाकलं गेलं. अविद्या म्हणजेच काय तर आपण देह आहोत हे जाणणं म्हणजे अविद्येचा पडदा. आणि त्या द्वैत भावाची ज्या पद्धतीला आलं म्हणजे फार उत्तम म्हणजे उत्कृष्टातलं उत्कृष्ट उदाहरण माऊलींनी दिलंय. म्हणजे केसांचा पुंजका जर का आपण स्फटिका खाली ठेवला तर आपल्याला असं वाटतं की तो स्फटिक तुटलेला, परंतु जर का त्या स्फटिका खालचे ते केस काढून टाकले म्हणजे तो अहंकार काढून टाकला तर स्फटिकाचं काय अभेद्य रूप किंवा अखंड रूप आपल्याला दिसायला लागतं. ओके, तसंच हा परब्रह्म आहे किंवा तो आदियज्ञ आहे, तो अखंड स्फटिकच आहे. फक्त त्या अहंकारामुळं म्हणजे ते केस काय आहेत तर ते अहंकार आहे आणि त्या अहंकारामुळं तसं जाणवतंय की ते आधी
आधी यज्ञ किंवा ते परब्रह्म असं वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये विभागलं गेले. पण तसं ते नाहीये, ते अखंडच आहे असं आपल्याला माऊली सांगतात. आणि त्याच्या पुढच्या श्लोकांमध्ये त्याचं पूर्ण म्हणजे सुंदरच वर्णन केलेलं आहे. मग आता तो यज्ञ कुठला मांडलेला आहे पहा, की त्या त्या यज्ञाचं स्वरूप आपल्याला सांगितलंय. बरोबर. म्हणजे ते वैराग्य रूपी काष्टांची आहुती आपण त्या अग्नी, इंद्रिय रूपी अग्नीला, शब्दादिरूप विषयांच्या अग्नी आपण त्या यज्ञाला वाहतोय. आपण ध्यान, धारणा, समाधी या अवस्थेत बसलेलं म्हणजे ते कुंड कुठलं आहे, म्हणजे त्या अग्नीचं यज्ञाचं कुंड कुठलं आहे, तर ध्यान, धारणा, समाधी हे ते अग्नीचं कुंड आहे. बरोबर. आणि त्याच्यामध्ये इंद्रिय रूप विपुल द्रव्याचं यजन म्हणजे आपण आहुती त्याच्यामध्ये देत आहोत. आणि त्या यजनामध्ये म्हणजे त्या नंतर आणि त्या यज्ञाची संपत्ती काय आहे, तर मन, प्राण आणि संयम यांचा तो धूर उठलेला आहे. म्हणजे मन सुद्धा काय आहे, की तो धूर येते. आणि खरा अग्नी काय आहे त्या यज्ञातला, तर ज्ञान हा तो अग्नी आहे. बरोबर. आणि धूर काय पहा, म्हणजे मन, प्राण आणि संयम. प्राण कशाला म्हणतात पहा, प्राणाची गोष्ट फार सुंदर आहे. म्हणजे आत्म्या जसं देहाला सावली असते की नाही, सावली खरी असते का आपली? नाही, पण ती आपल्याला भासते, आपल्याला दिसते. तसंच प्राण हा त्या आत्म्याची सावली आहे. आणि मग प्राण आपल्या शरीरामध्ये फिरतो. म्हणजे आपण असेल, प्राण असेल, म्हणजे डोळे, कान, नाक, इथे प्राण आहे. खालच्या शरीराच्या खालच्या भागात आपण आहे. बरोबर. मधल्या भागामध्ये समान आहे, म्हणजे जठराच्या भागामध्ये समान आहे. आणि वरच्या बाजूला जो निघतो तो उदान आहे. बरोबर. आता तो उदान वायू असा वर गेला की त्याला तो पुण्य लोकाला गेला, आणि खाली गेला म्हणजे तो म्हणजे अधोगतीला गेला असं म्हणतात. हे प्राणाचे प्रकार झाले. पण प्राण हा सुद्धा त्या आत्म्याची सावली आहे. म्हणजे काय, धूर जसा स्पष्ट म्हणजे खरा नसतो. बरोबर. अग्नी खरा असतो. म्हणजे ज्ञान रूपी अग्नी हा खरा आहे. बरोबर. धूर हा काही येतो त्या अग्नीचं फक्त असल्याचं चिन्ह आहे. बरोबर. म्हणजे असल्याचं ते काही पुरावा आहे. म्हणजे जिथे जिथे धूर आहे तिथे तिथे अग्नी असलाच पाहिजे असं ते प्रमाण आहे. बरोबर. असा तो यज्ञ आहे. आणि त्या यज्ञाचंच नाव काय आहे, आधियज्ञ आहे. ह्या आता त्या अर्जुनाला कळायला लागलं की बाबा परमेश्वर नक्की काय म्हणतात. म्हणजे कर्म कशाला म्हटले, म्हणजे अव्यक्ताकडून जे चालणारे भासमान गोष्टी चालल्यात त्या अव्यक्तामध्ये, त्याला कर्म असं म्हटलेलं आहे. बरोबर. तो शरीर रूपी जो आहे तो आधिभूत आहे. त्या शरीरामध्ये वसणारा जो जीव आहे, म्हणजे जे प्रतिबिंब पडलेलं आहे त्या आत्म्याचं किंवा परब्रह्माचं त्या जीवामध्ये, त्या शरीरामध्ये, त्याला आधिदेव असं म्हटलेलं आहे. आणि तो परमेश्वर परब्रह्म जो आहे, जो सूक्ष्मातिसूक्ष्म आहे, आणि जो नेती नेती असं वर्णन वेद आपल्यासाठी करतात, तो म्हणजे काय आहे, तर ते ब्रह्म आहे. आणि तो ज्ञानरूपी यज्ञ आपल्याला करायचा आहे, म्हणजे आपण त्याचं खरं स्वरूप जाणू शकू, असा तो योग आपल्याला इथे सांगितलाय. रामकृष्ण हरी, श्री कृष्णार्पणमस्तू. काही चुकलं असेल तर क्षमा करून घ्या. मी माझ्या पद्धतीने सांगण्याचा थोडाफार प्रयत्न इथे केला. बरोबर. ह्या गोष्टी समजण्यासाठी खूपच सुंदर आहेत, आणि कल्पनाही सुंदर, म्हणजे सांगितलंय माऊलींनी खूप सुंदर. बरोबर. ठीक आहे, मी थांबतो इथे. काही आपल्याला इतर कुणाला काही सांगायचं असेल तर सांगा. सर्वांना अनम्यूट करते. शकुंतला ताई, तुम्हाला काही बोलायचं होतं? हो ताई, एक मिनिट ताई. हा ताई, माझ्या ज्ञानेश्वरीत ना आवाज येतोय ना? हा बोला ना ताई, आवाज आवाज येतोय. येतो? हा. हो हो, हम्म. आवाज. माझ्या ज्ञानेश्वरीत ना 40 जी ओवी आहे त्याचा छान अर्थ दिलाय, म्हणून सांगा वाटलं मला. सांगू बर. का? हो हो, सांगा ताई. हो. ते 40 क्रमांकाची ओवी आहे ने. तैसे आदिभूतादि आगवे, हे आविदेचे पालवे, झाकले तो मानावे वेगळे ऐसे. त्याचा अर्थ दिलाय.
त्याप्रमाणे आदिभूतादी जे 6 पदार्थ आहेत हे सर्व अविद्येच्या पडद्याने झाकलेले आहेत. ते कसे झाकले सांगितले ताई. पहिलं, अक्षर ब्रह्मावर अविद्येचे आवरण आहे म्हणून ब्रह्म अक्षर आहे हे कळत नाही. 2 नंबर सांगितले. तसेच अध्यात्मावर आवरण आहे म्हणून अक्षर ब्रह्म देहात प्रत्येगात्मा रूपाने असंग साक्षी रूपाने आहे हे कळत नाही. 3 नंबर सांगितले. कर्मावर आवरण आहे म्हणून या जगाचे अधिष्ठान कर्ता आणि कारण कोणते आहे हे कळत नाही. 4 नंबर सांगितले. अधिभूतावर आवरण आहे म्हणून आकाश आदी पंचभूते त्यांचे पंचीकरण आणि देहादी भौतिक पदार्थ पारमार्थिक आहेत का प्रातिभाषिक आहे हे यथार्थपणाने कळत नाही. 5 नंबर सांगितले. आदिदैवावर आवरण आहे म्हणून जीवाचे ब्रह्मरूपाने अज्ञान आहे. जोपर्यंत या सर्वाविषयी अज्ञान आहे तोपर्यंत हे माझ्यापेक्षा वेगळे आहेत असे समजावे हे असे वाटते. आपण फारच छान सुंदर सांगितलं. म्हणजे तो अविद्येचा पडदा प्रत्येक स्तरावर कसा कसा आहे हे फार सुंदर वर्णन आपण केलं. छान. बर, चालेल. आपण थांबूयात आज इथे. हो चालेल. हं? हो. धन्यवाद.